नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान यामधील प्रकरण 8 सजीव कशा प्रकारे प्रजनन करतात यामधील भाग 2 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया लिंगी प्रजनन, म्हणजेच त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतोय. आपण प्रजननाच्या या पद्धतीने परिचित आहोत की ज्यात संतती उत्पन्न करण्याच्या हेतूने दोन व्यक्तींची भागीदारी असते. उदाहरणार्थ जसं की बैल वासराला जन्म देऊ शकत नाही आणि एकट्या कोंबडीकडून नवीन कोंबडीच्या पिलाची उत्पत्ती होत नाहीत. सजीवांना नवीन संतती उत्पन्न करण्यासाठी नर तसेच मादी दोन्ही लिंगांची आवश्यकता असते, बरोबर ना. त्यानंतर बघूया लिंगी प्रजननाची रीत म्हणजे पद्धती का. तर बघा, एका पितृपेशीमधून दोन बालपेशींच्या निर्मितीत डीएनएची प्रतिकृती होणे किंवा सर्जन होणे तसेच पेशीय संघटन दोन्ही जरुरी आहेत. डीएनए प्रतिकृतीची टेक्निक संपूर्णपणे यथार्थ नाही. आता यामुळे परिणामी उद्भवणाऱ्या त्रुटी किंवा उणीवा सजीवांच्या वस्तीत भिन्नतेचा स्रोत हा आहे. जर डीएनए प्रतिकृतीची क्रियाविधी कमी निश्चित असेल तर निर्माण पावणाऱ्या डीएनए प्रतिकृती पेशीय संरचनेबरोबर ताळमेळ किंवा कार्य करण्याची क्षमता राखता येत नाही आणि परिणामी काय होते, पेशी या मृत्यू पावते. तर प्रत्येक डीएनए प्रतिकृतीत नवीन भिन्नतेबरोबर पूर्व पिढ्यांची भिन्नता पण संग्रहित होते. वस्तीच्या दोन सजीवांमध्ये संग्रहित भिन्नतांची रीत पण पुष्कळ भिन्न असते. दोन किंवा जास्त एकट्या सजीवांची भिन्नतांच्या संयोजनाने भिन्नतापासून नवीन संयोजन उत्पन्न होते. आता तसं का बरं होत आहे? कारण की या क्रियेत दोन भिन्न सजीव भाग घेतात. अशा प्रकारे प्रत्येक संयोजन स्वतःच वेगळे असते. लिंगी प्रजननामध्ये दोन भिन्न सजीवांमधून मिळवलेल्या डीएनएचे संयोजन होते, परंतु त्यामुळे जास्त कठीणता उत्पन्न होते. जर प्रत्येक नवीन पिढीने पूर्ण अस्तित्व असणाऱ्या दोन व्यक्तिगत सजीवांच्या डीएनएच्या संकलनाची प्रतिकृती तयार व्हायची असेल तर प्रत्येक संततीकडे पितृपिढीपेक्षा दुप्पट डीएनए होतील. या डीएनएद्वारे पेशी संघटनावरील नियंत्रण दूर होण्याची संभावना ही जास्त असते. त्यामुळे जसजशी सजीवातील जटिलता वाढत गेली तसतशी ऊतींची विशिष्टता पण वाढत गेलेली आहे. आता या समस्येची उकल सजीवांनी अशी शोधून काढली की ज्यात सजीवाची वानस्पतिक किंवा वैदिक पेशींच्या तुलनेत रंगसूत्रांची संख्या अर्धी होते. आता जे आपण रंगसूत्र म्हणतो यांची जी संख्या ही कशी अर्धी होते आणि डीएनएची मात्रा पण अर्धी होते. आणि परत आता यामध्ये डीएनए जे असतात यांची मात्रा सुद्धा अर्धी होते. पेशी विभाजनाच्या अर्धीकरण नावाच्या क्रियेने हे शक्य होते. आता आपण बघतो पेशीचं जे काही विभाजन होत आहे तर अर्धीकरण नावाच्या क्रियेने हे सर्व शक्य होतं. दोन भिन्न सजीवांचे युग्मनज पेशी किंवा फलितांड लिंगी प्रजननामध्ये संयुग्मनाद्वारे युग्मनज फलितांड म्हणजे त्याला आपण झायगोट असं म्हणतोय, तर झायगोट बनवतो जे बालपीडित किंवा संततीत रंगसूत्रांची संख्या तसेच डीएनएच्या मात्रेला पूर्ण स्थापित करतोय. जर युग्मनजाची वृद्धी आणि विकास अत्यंत विशिष्ट ऊती तसेच अंगायुक्त नवीन सजीवात होणारा असेल तर त्या ऊर्जेचा संग्रह पण पुरेशा प्रमाणात झाला पाहिजे. आता अत्यंत सरळ संरचना असलेल्या सजीवामध्ये सामान्यपणे दोन प्रजनन पेशींच्या आकार तसेच आकारमानात विशेष फरक नसतो किंवा त्या समान आकाराच्या पण असू शकतात. आता मी आता सांगितलं तर समजा दोन सजीव जर घेतले आपण तर त्यामध्ये सामान्यपणे दोन प्रजनन पेशींच्या आकार तसेच आकारमानात विशेष फरक नसतो किंवा त्यात आकाराचा पण समान आकाराचे सुद्धा असू शकतात. परंतु जसजशी शारीरिक रचना जटिल बनते
प्रजनन पेशी पण विशिष्टता प्राप्त करतात. एक प्रजनन पेशी तुलनात्मकरित्या मोठी असते, तसेच त्यात अन्नाचा संग्रह पुरेशा प्रमाणात होतो. दुसरी प्रजनन पेशी पहिल्या प्रजनन पेशीपेक्षा लहान असते आणि जास्त प्रचलनशील असते. प्रचलनशील प्रजनन पेशीला नरजन्यू पेशी आणि प्रजनन पेशीत अन्नाचा संग्रह झाला असेल तिला मादाजन्यू पेशी म्हटले जाते. दोन वेगळ्या प्रकारच्या जनुंच्या निर्मितीने नर आणि मादा जननांगात वेगळेपण उत्पन्न होते आणि कित्येक घटनेत नर आणि मादीच्या शरीरात पण फेरफार उत्पन्न होतो. यानंतर आता आपण अभ्यासूया सपुष्प वनस्पतीत लिंगी प्रजनन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आरुत्य बीजधारी त्याला आपण अँजिओस्पर्म असं म्हटलंय, जी प्रजनांगे आकृतीत दर्शवलेले आहेत. आता आकृती आहे पुढे तुम्हाला आकृती दर्शवलेल्या आहेत, त्यामध्ये हे सर्व दिसून येते. आता फुलांमध्ये वज्रपत्र, पाकळी, दलपत्र, पुकेसर, तसेच स्त्रीकेसर, पुकेसर तसेच स्त्रीकेसर फुलांची प्रजनांगे आहेत, ज्यास आपण त्यास प्रजनन पेशी असं म्हटलं जातं किंवा त्यास प्रजनन पेशी असतात. जेव्हा फुलाला पुकेसर आणि स्त्रीकेसरमधून कोणतेही एक जननांग हजर असेल किंवा आलेले असतील तर त्या फुलाला पुष्प म्हणजे एकलिंगी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास पपई, कलिंगड, बरोबर ना. जेव्हा फुलात परागाशय पुकेसर तसेच स्त्रीकेसर दोन्ही आले असतील तर पुकेसर तंतू पुकेसर तशा फुलाला उभयलिंगी किंवा द्विलिंगी पुष्प असे म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद, मोहरी त्याला आपण राई असं म्हणतोय. पुकेसर नर पाकळी म्हणजे ते दलपत्र जननांग आहे, ज्याच्याद्वारे परागरजाचे निर्माण होते. आता इथे तुम्हाला चित्र दिसतंय बघा, मी जे सांगितलं हे चित्रामध्ये तुम्हाला दिसून येतंय. त्या आकृतीमध्ये तुम्हाला इथे दिसतंय हा फुलाचा आयाम छेद आहे. खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर वज्रपत्र आपल्याला दिसून येते, नंतर ही पाकळी त्याला दलपत्र असं आपण म्हणतोय. त्यानंतर आपण पुकेसरचा विचार करत होतो, ही इथे तुम्हाला ॲरोच्या साहाय्याने दिसतंय पुकेसर आणि वरच्या बाजूला काय परागाशय. आता परागाशय आणि पुकेसर तंतू दोघं मिळून काय पुकेसर हा तयार होतो. या बाजूला तुम्हाला दिसते परागसन, नंतर ही दांडी स्वरूपात जे दिसते ती परागवाहिनी आहे आणि खालच्या बाजूला जे दिसते ते अंडाशय. आता बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसते परागसन, परागवाहिनी आणि अंडाशय मिळून काय तयार होतं स्त्रीकेसर. आणि पुकेसर कशापासून तयार होते, परागाशय आणि पुकेसर तंतू यांच्यामुळून पुकेसर हा तयार होतोय. सामान्यपणे पिवळ्या रंगाचे हे असतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही फुलाच्या पुकेसराला स्पर्श करता तेव्हा हातात पिवळसर पावडर चिकटते. जर तुम्ही स्पर्श करून बघितलं असेल तुम्हाला असं पिवळसर पावडर हाताला चिकटलेलं दिसणार. स्त्रीकेसर फुलाच्या केंद्रस्थ भागात आलेले असते आणि ते फुलाचे मादी जननांग आहेत आणि जे 3 भागांचे बनलेले. आत्ताच मी तुम्हाला इथे सांगितलं आहे आणि आकृतीमध्ये तुम्हाला इथे दिसून येते, जसं की परागसन, परागवाहिनी आणि अंडाशय यापासून स्त्रीकेसर हे बनलेलं असतं. तर बघा आधार किंवा तळाच्या आकृतीमध्ये भागात फुगलेला भाग अंडाशय म्हणजे बीजाशय, फुलाचा आयाम छेद, मध्यभागी लांब नळीसारखी रचना परागवाहिनी आणि अग्र किंवा वरच्या भागात असलेल्या रचनेत आपण परागासन म्हटलेलं आहे. अंडाशयात अंडक किंवा बीजांड असते आणि प्रत्येक अंडक किंवा बीजांडात एक अंडपेशी असते. परागरजाद्वारे उत्पन्न झालेले नरजन्यू किंवा पुजन्यू अंडाशयातील अंडपेशी म्हणजे त्याला आपण मादाजन्यू असं म्हणतोय बरोबर संयोग पावतात आणि जननपेशीच्या या संयुग्मन किंवा फलनामुळे युग्मनज किंवा फलितांडाची निर्मिती होते, ज्यात नवीन रूपाचा विकास करण्याची म्हणजे पावण्याची परागरज क्षमताही असते. जे काही नवीन रूप तयार होतात तर त्यामध्ये विकास करण्याची काय परागरज क्षमता त्यामध्ये असते. आता परागरजाला पुकेसरामधून
परागसणापर्यंत स्थलांतरित होण्याची गरज असते. ते कुठून स्थलांतरित होतात? परागरजाला पुकेसरामधून परागसणापर्यंत स्थलांतरित होण्याची त्याला गरज असते. जर परागरजाचे हे स्थलांतर त्या पुष्पाच्या किंवा फुलाच्या परागसन नर जननपेशीवर होत असेल तर त्याला स्वपरागनयन असे म्हणतात. आता एका पुष्पाचे म्हणजे फुलाचे परागनलिका परागरज दुसऱ्या फुलावर स्थलांतरित होत असतील तर त्याला परागनयन म्हणतात. एका पुष्पाकडून दुसऱ्या पुष्पापर्यंत परागरजाचे स्थलांतर हवा, पाणी किंवा प्राण्यांसारख्या वाहकाद्वारे होत असते. आता आकृती तुम्हाला दिसते परागरजाचे परागसणावर अंकुरण. आता परागरजाचे योग्य परागसणावर पोचल्यावर पण नरजन्यू किंवा पुजन्यूला अंडाशयात आलेल्या मादाजन्य पेशी म्हणजे अंडपेशीपर्यंत पोचणे जरुरी आहे. परागरजामधून एका नलिकेचा विकास होतो आणि ती नलिका परागवाहिनी मधून अंडक किंवा बीजांडापर्यंत पोचते. तिला परागनलिका म्हणतात. आकृतीत तुम्हाला दिसून येते. फलनानंतर युग्मनजामध्ये अनेक विभाजन होतात आणि अंडकात भ्रूण विकास होतं. आता आकृतीत तुम्हाला हे सर्व दिसून येते. वरच्या बाजूला परागरज दिसतोय, हा परागसन आहे आणि हे नरजनन पेशी आणि ही काय परागनलिका आहे. खालच्या बाजूला अंडाशय तुम्हाला दिसते, त्याला बीजाशय आपण म्हणतोय आणि एकदम खालच्या बाजूला आतमध्ये मादाजनन पेशी. तशा प्रकारे ही परागरजाचे परागसणावर अंकुरण पावलेली ही एक आकृती आहे. आता अंडक किंवा बीजांडामधून एक कठीण आवरण विकास पावतो आणि ते बीजात परिवर्तित होते. अंडाशय लवकर वृद्धी पावते म्हणजे त्याची वाढ होते, अंडाशयाची वाढ होते आणि परिपक्व होऊन फळात रूपांतरित होते. तर या कालावधीत वज्रपत्र, पाकळी म्हणजे दलपत्र आणि पुकेसर, परागवाहिनी तसेच आकृतीमध्ये परागरजाचे परागसणावर अंकुरण परागसन सामान्यपणे सुकून जाते व खरते म्हणजे पडून जाते. ते बीजात भावी वनस्पती किंवा भ्रूण असतो जे सानुकूल परिस्थितीत नवीन रूपात विकास पावतो आणि या क्रियेलाच किंवा घटनाक्रमालाच अंकुरण म्हटलं आहे. आकृती तुम्हाला इथे दिसून येते. खालच्या बाजूला बीजपत्र, अन्नसंग्रह दिसून येते, नंतर प्रांकुर, भ्रूणाची पर्व आणि खालच्या बाजूला भ्रूणमूळ म्हणजे भाविक मूळ. तर अशा प्रकारे हे अंकुरणचं तुम्हाला चित्र इथे दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील राहिलेले घटक आपण भाग 3 मध्ये अभ्यासूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.